स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले 100K सबस्क्रायबर्स म्हणजे 101K सबस्क्रायबर्स म्हणजे 1,01,000 पेक्षा जास्त आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि ते ॲक्च्युली संडेलाच झाले। बट प्रॉब्लेम असा झाला, मला व्हिडिओ पोस्ट करायचा होता मंडेला, पण मी तुम्हाला संडेच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस दिला होता की स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे आणि लकीली संडेलाच ते झाले। मग ठीक आहे म्हणलं, तर प्रॉमिस दिला होता म्हणून मी एक दिवस स्वतःला कसं तरी कंट्रोल केलं आणि हा व्हिडिओ बनवण्यापासून थांबवलं आणि आज फायनली मी तुमच्या समोर आलोय। आपले 101K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत। ही लॉंग जर्नी आहे, 4 ते 5 वर्षाची। ॲक्च्युली ही माझी आता 5वी बॅच आहे काउन्सिलिंगची आणि मला थोडंसं तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत। काय होतं माहिती का, तुम्ही मला बघता म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मूवीमध्ये फक्त हिरो जरी दिसत असला तर मागे भरपूर लोक असतात जे स्क्रीनवर दिसत नाहीत पण मागं बॅकएंडमध्ये ते खूप महत्त्वाचे असतात। तसंच माझ्या स्टोरीमध्ये सुद्धा ना, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलच्या स्टोरीमध्ये असे कित्येक लोक आहेत जे तुम्हाला या चॅनलवर दिसत नसतील बट बॅकएंडमध्ये त्यांचा खूप रोल मोठा आहे। मला थोडंसं आज तुम्हाला धन्यवाद सुद्धा द्यायचे आणि थोडीशी एक स्टोरी सुद्धा तुम्हाला सांगायची आहे। या चॅनलची सुरुवात कशी झाली माहिती आहे तुम्हाला? 2020 मध्ये लॉकडाऊन लागला। लॉकडाऊन लागल्यामुळे आम्ही इंजिनिअरिंग करत असलेले सगळेजण घरी आलो। ते घरी आल्यानंतर मला थोडंसं तेव्हा वेबसाईट बनवणं मी नवीन शिकलो होतो आणि तेव्हा मॉक टेस्ट, तेव्हा काय झालं, सीईटी आधी ऑफलाईन व्हायची, नंतर ती ऑनलाईन सुरू झाली। मग ऑनलाईन सुरू झाल्यामुळे एक तर थोडासा भीती होती की ऑनलाईन एक्झाम कशा होतील, सगळं ठप्प झालेलं होतं आणि तेव्हा सीईटीची मुलं एकदम पॅनिक होती, सीईटी होणार की नाही होणार, एक्झाम्स कॅन्सल होणार, म्हणजे तेव्हा जीवन मरणाचा विषय चालू होता। कोविडमध्ये तुम्हाला आठवत असेल तेव्हा एक्झाम्सचा विषयच नव्हता। तेव्हा मी काय केलं, मार्चमध्ये एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्रिएट केला। बेसिक होतं ते गुगल फॉर्मवरून मॉक टेस्ट मी घ्यायचो आणि त्याला थोडासा चांगला प्रतिसाद येऊ लागला। मग मी थोडंसं मुकेश सरांना कनेक्ट केलं, मग मी महेश सरांना कनेक्ट केलं आणि त्यांनी पण मला सपोर्ट केला आणि त्या वर्षी खूप जणांनी मॉक टेस्ट दिल्या। म्हणजे सुरुवातीला तर 20-30 मुलंच मॉक टेस्ट द्यायची, नंतर एक जेव्हा पीक खूप 6-7 महिने सुट्ट्या होत्या तर 1000-2000 मुलं मॉक टेस्ट आपल्या द्यायला लागली। ऑफकोर्स काही महेश सर किंवा मुकेश सर यांच्या सपोर्टमुळे ते पॉसिबल झालं आणि एकामेकाला सांगणं, कारण तेव्हा असा फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हताच। तेव्हा मॉक टेस्ट ऑनलाईन घेऊ शकते असं कोणाच्या डोक्यातच नव्हतं किंवा तसा मोठा प्लॅटफॉर्मच नव्हता। त्यामुळे फ्री मॉक टेस्ट अशा चालू झाल्या आणि एक मी सांगेन 2000 पेक्षा जास्त मुलं तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझ्या जॉईन झाली। तेव्हा यूट्यूब चॅनल किंवा असं काहीही डोक्यात नव्हतं। मला थोडंसं काउन्सिलिंग बद्दल आयडिया होती, कारण माझं 1-2 वर्ष तेव्हाच इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं होतं। या सगळ्या प्रोसिजरमधून मी गेलेलो होतो। मी रात्री एक म्हणजे अशी कल्पना आली आणि मी महेश सरांना कॉल केला। महेश सर, मी एक यूट्यूब चॅनल उघडू का म्हणलं, विचारलं असं सर, तर म्हणलं येस तू उघड। मग मी ठरवलं ठीक आहे चॅनल क्रिएट करायचं। व्हेरी नेक्स्ट डे, म्हणजे असं काही एवढं सिरियस नव्हतं। नेक्स्ट डे मी काय केलं, चॅनल कसं क्रिएट करतात बघितलं, चॅनल क्रिएट केलं, त्याला नाव काय द्यायचं काय नाही खूप ॲक्च्युली डिस्कशन होतं, लोगो काय ठेवायचा काय ठेवायचं, माझ्या काही डोक्यात नव्हतं। मी यश आराध्य नाव ठेवलं, मी डोक्यात विचार करत होतो काय नाव ठेवायचं काय नाही, आणि मी जे व्हॉट्सअप ग्रुप होते ना त्याच्यामध्ये सांगून दिलं की मी एक चॅनल क्रिएट केलंय। मी लिंक पण दिली नाही आणि मी फक्त असं सांगून दिलं की यश आराध्य असं एक चॅनल क्रिएट केलेलं आहे ना, त्याच्यावर एकही व्हिडिओ होता ना, पोस्टर होतं ना, लोगो होतं, काहीच नाही, ब्लँक चॅनल जे 2 तासासाठी क्रिएट झाले। आणि मी झोपून गेलो 1-2 तासासाठी, दुपारी तेव्हा सुट्ट्या होत्या, मी झोपलो। मी झोपेतून उठल्यावर बघितलं मुलांनी स्वतःहून सर्च केलं होतं, मुलांनी एकदम सर्च केलं होतं, त्याला तेव्हा 600 सबस्क्रायबर मी झोपेतून उठूपर्यंत झालेले होते। कारण तेव्हा त्या लॉकडाऊनमध्ये त्या मुलांना सपोर्ट करणारं कोणी नव्हतं आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप डिफिकल्ट पिरियड होता। कोविडमध्ये मुलं जायची, मला पण कोविड झाला होता। त्यावेळेमध्ये आमची इतका स्ट्रॉंग बॉन्ड झाला होता त्या 1000-2000 मुलांसोबत। मुलांनी सपोर्ट करण्यासाठी ना त्यांच्याकडे लिंक होती, कसं चॅनल शोधलं त्यांनी, ते कसं काय शोधलं की यश आराध्य आय डोंट नो, पण त्यांनी त्याचे 600 सबस्क्रायबर्स केले। एक 6 वाजता 3 वाजता मी चॅनल केलं आणि उगीच ग्रुपवर असं अनाऊन्स केलं मी करणार आहे म्हणून, ना लिंक दिली काहीच नाही। 6 वाजेपर्यंत 500-600 सबस्क्रायबर्स झाले। मला धक्का बसला, म्हणलं आता काहीतरी करावं लागेल। मग नेक्स्ट डे व्हिडिओ पोस्ट करायचं ठरलं। रात्री महेश सरांना कॉल केला, तोपर्यंत 900 सबस्क्रायबर्स झाले होते। ना त्या चॅनलवर व्हिडिओ होता ना त्याच्यावर काही थंबनेल होतं, काहीच नव्हतं, ब्लँक चॅनल। आणि नेक्स्ट डे महेश सरांनी सुद्धा पोस्ट केला की आजपासून यश चॅनल एक नवीन लॉन्च करतोय आणि त्या चॅनलला पहिल्याच दिवशी 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते। आता तुम्हाला वाटेल याच्या मागे तर काही नसेलच, म्हणजे एवढे इझिली कसं काय झाले, लोकांच्या 1000-2000 सबस्क्रायबरला वेळ लागतो, पण त्याच्या मागे मार्चपासून ते चॅनल सप्टेंबरमध्ये चालू झालं होतं। तेवढ्या दिवसाचा डेली मॉक टेस्ट व्हायची, डेली काही ना काही व्हायचं, त्या मुलांसोबत कनेक्ट व्हायचा। आणि महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती का, माझं एज कमी होतं तेव्हा, म्हणजे मी इंजिनिअरिंग करत होतो। आताही थोडं तुमच्याशी मी इझिली कनेक्ट करू शकतो, मुलांसोबत मी इझिली कनेक्ट व्हायचो। बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या अडचणी असायच्या आणि तेव्हा अजून एक ट्रेंड होता, भैया म्हणायची लोक, म्हणजे नाही का, आता जर आपल्याकडे युट्यूबर्सला अमन भैया आपण हिंदीमध्ये भैया म्हणतात। मी तेव्हा म्हणलं मुली थोडं बोलायला तेव्हा घाबरायच्या, एवढं आता थोडंसं आपण ओपन अप झालोय, फोन वगैरे इझिली वापरतोय,
तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुली असायच्या, पालक म्हणजे त्यांना जरी विचारायचं की हे फिजिक्सचा अभ्यास कसा करू, केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करू, पण ते थोडंसं मला बोलायला घाबरायचं. मी तेव्हा म्हणलं की मला भैया नका म्हणू, तुम्ही दादा म्हणा. आणि ते दादा शब्द इतका फेमस झाला आणि मुलांच्या मनामनात तो बसला. आणि तेव्हापासून मी सांगितलं मला दादाच म्हणायचं, ते भैया मला म्हणायचं नाही, कारण मला ते कसं तरी वाटतं. म्हणून मग ते दादा शब्द झाला, मुलं माझ्याशी कनेक्ट झाली आणि एक छानशी एक फॅमिली पहिल्या वर्षी क्रिएट झाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा चॅनलला मला मागं वळून पाहावंच लागलं नाही. दरवर्षी 20,000 30,000 असं करत 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 चॅनल जे ग्रो होत गेलं ते आज आपण 100K रीच केलंय. मे बी 4 वर्ष झाले, 5 बॅचेस झाल्या आणि त्याच्यामध्ये आपण 100K रीच केले. मग याच्यामध्ये बरेचसे बॅक कॅरेक्टर्स आहेत जे की त्याची तुम्हाला आयडिया नाही. ऑडियन्स किंवा मी म्हणेन स्टुडंट्स, पॅरेंट्स हे तर सपोर्टिंग कॅरेक्टर आहे. बट या पूर्ण मूवीचे, या पूर्ण मी जे दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये खूप साऱ्या छोटे छोटे रोल्स आहेत ज्यांनी प्ले केलेत. मी तुम्हाला महत्त्वाचा रोल सांगू, महेश सर आहेत. महेश सरांनीच सपोर्ट केला होता सुरुवातीला की तू काढ चॅनल आणि तुझं होणारच. दुसरं माझी फॅमिली आहे. चॅनल काढताना बघा हे एडिटिंग, थंबनेल बनवणं, ते व्हॉइस ओव्हर करणं, खूप गोष्ट आहेत. तुम्ही माझा पहिला व्हिडिओ जाऊन बघाल तो PPT टाईप होता की हे असं हे असं हे असं. तर या सगळ्या गोष्टी माझ्या भावाने बघितल्या. लहान भाऊ होतं तो, मग कॅमेरा असं तो अर्धा तास पकडून असेल, मग ते लाईट पकडणं असेल, मग त्याने सुरुवातीला त्याचा स्ट्रगल माझ्यापेक्षा जास्त आहे. मग तो एक त्याचा एक रोल होता. माझं बोलणं मराठी तशी चांगली आहे बट स्टील कधी फास्ट होतं, कधी स्लो होतं, किंवा काही शब्द थोडे पोरगट असू शकतात. तर ते शब्द कसे बोलायचे, काय बोलायचे, सावकाश बोलायचं, फास्ट बोलायचं, हे सगळं माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही असं बोलायचं, तसं बोलायचं, किंवा आजचा व्हिडिओ फास्ट झाला, आजचा व्हिडिओ स्लो झाला, किंवा एक स्ट्रॅटेजी पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी सांगितलं. आईचा तर सपोर्ट असतोच की या सगळ्या गोष्टींमध्ये. रात्री 4 वाजतात व्हिडिओ बनवायला, 4ही वाजले तरी मम्मी भूक लागली म्हणले की लगेच पोहे रेडी. हे झाले म्हणजे माझ्या फॅमिलीमधले. असे कित्येक युट्यूबर्स आहेत ज्यांनी सपोर्ट केला. किंवा मी म्हणेन, मी तुम्हाला सांगू, मी शब्दात कित्येक व्यक्ती आहेत ज्यांनी मला आतापर्यंत मदत केली. मी असं सांगू शकणार नाही की यांनी किंवा यांनी ही मदत केली, किंवा ते अनकाउंटेबल लोक आहेत मला आत्ता एका झटक्यात ते आठवणार सुद्धा नाहीत. जसे राहुल सर आहेत, मुकेश सर आहेत, दिनेश सर आहेत, सगळेजण असतील. प्रत्येक युट्यूबर्सला मी ओळखतो आणि प्रत्येकाने कसा ना कसा पद्धतीने मला मदत केलेली आहे किंवा त्यांच्यासोबत माझा चांगला बॉन्ड आहे. आणि ही सगळी जर्नी आज एक 100K सबस्क्रायबर्स पर्यंत रीच झाली. मी तुम्हाला सांगू, यूट्यूबने, मी फ्रँकली सांगतो तुम्हाला, यूट्यूबने मला भरपूर सपोर्ट केलाय. मध्ये असेल, फायनान्शियली असेल, मेंटली असेल, किंवा रिस्पेक्ट वाईज असेल. लक्षात घ्या, यूट्यूब चॅनल जरी हे यूट्यूब चॅनल असलं, भरपूर लोकांचे यूट्यूब चॅनल असतात, पण हे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल आहे. एज्युकेशनलमुळे रिस्पेक्ट त्याच्यामध्ये येते. ओके, त्याच्यामुळे असं काही म्हणता येईल ना, तुम्हाला एक छानशी रिस्पेक्ट सुद्धा मला मिळाली. फायनान्शियली तर नक्कीच मी स्ट्रॉंग झालो आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने माझी लाईफ या यूट्यूब चॅनलने चेंज केली आहे. आणि तीच जर्नी 0 पासून स्लो 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 हळूहळू येत गेली. बऱ्याचशा अडचणी पण याच्यामध्ये आल्या. मी बेसिक अडचण सांगू, जग सगळं, मी बऱ्याचदा म्हणतो, जग सगळं सकाळी 8 वाजता उठतं, आंघोळ करतं, फ्रेश होतं आणि मग कामाला जातं. माझं काम रात्री 12:30ला चालू होतं. रात्री 12:30-1ला, दररोज रात्री 12:30-1ला तोंड धुवायचं, भांग वगैरे पाडायचा, एकदम कंगवा वगैरे करून, पावडर वगैरे लावून इतकं फ्रेश व्हायचं तसं आता बाहेर फिरायला जायचंय. आणि मग व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्याच्यानंतर माझ्या भावाचं एडिटिंगचं काम चालू होतं आणि मग ते पहाटे 4 वाजेपर्यंत चालणार. मग पुन्हा त्याला ते थंबनेलचा टॅग्स टाका, हे टाका, ते टाका, आणि मग कसं कसं आम्ही दोघं भाऊ 5 वाजता झोपतो. ही एक बेसिक आमचं शेड्यूल क्रिएट झालेलं आहे. मे बी यामध्ये खूप साऱ्या लोकांचे, खूप म्हणजे माझ्या भावाचं असेल, वडिलांचं असेल, किंवा खूप लोकांचे याच्यामध्ये म्हणेन मी एफर्ट्स आहेत. कारण मग काय सांगू शकत नाही शब्दामध्ये मी काय 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 एफर्ट्स आहेत. आणि तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार आहेत. मी तुम्हाला सांगू, सगळ्यात जास्त आनंद कशाचा आहे, 1,00,000 सबस्क्रायबर्स. म्हणजे याचा अर्थ काय, आपण बघा शक्यतो सबस्क्राईब कोणाला करतो, थोडीशी त्याचा जेन्युइन वाटला, थोडंसं त्याने आपल्याला मदत केली आहे किंवा काहीतरी एक छान वाटलं तरच आपण सबस्क्राईब करतो, नाही पण यूट्यूब व्हिडिओ बघतो आणि सोडून देतो. आज आपले 1,00,000 सबस्क्रायबर्स झाले, याचा अर्थ मी महाराष्ट्रातल्या 1,00,000 मुलांना किंवा पालकांना मदत करू शकलो, किंवा माझ्या नॉलेजमुळे त्यांना काहीतरी मेंटली हेल्प झाली असेल, फिजिकली हेल्प, वेगवेगळ्या वेने कसं का असेल ना, मी 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचलो आणि 1,00,000 म्हणजे मुलांपर्यंत किंवा पालकांपर्यंत मी मदत पोहोचवू शकलो. याचा आनंद सगळ्यात जास्त आहे. आणि मी नक्की सांगतो की आजपर्यंत मी जसा होतो, जे काही मी केलंय, जसं माझं आतापर्यंत कन्सिस्टन्सी होती, जे काही मी म्हणजे माझं एक कॉन्टेंटचा मी पद्धत ठेवली आहे की मराठीमध्ये व्यवस्थित आणि सगळ्यांना समजेल असा एक कॉन्टेंट क्रिएट करायचा, ज्याच्यामध्ये की कोणाचंही प्रमोशन नाही करायचं आणि जसं एक फेअर जसं काही जाता येईल, जेवढं काही मिनिंगफुल सांगता येईल, आत्तापर्यंत मी तसा कॉन्टेंट क्रिएट केलाय. तसाच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अजून आपल्याला 1,00,000 झालेत, अजून भरपूर आपल्याला सबस्क्रायबर्स पुढे वाढवायचे आणि नक्कीच असाच जो कंटेंट आहे तो या चॅनलवर येत राहणार आहे.
या बॅचसाठी मी नक्की सांगेन दरवर्षी प्रमाणे जोपर्यंत माझा थँक्यू व्हिडिओ येणार नाही, थँक्यू व्हिडिओ हा माझा बॅचचा लास्ट व्हिडिओ असतो, जोपर्यंत तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, तोपर्यंत रोजचा रोज व्हिडिओ येत राहील. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येतील त्याचं उत्तर तुम्हाला या चॅनलवर सकाळी 8 वाजता मिळणार म्हणजे मिळणार. तुम्हा सर्वांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आपले 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि याचा आनंद आणि मी खरं सांगू, मी आज काही स्क्रिप्ट नाहीये, मी काही ठरवून आलेलो नाहीये, काही नाही. मी कॅमेरा लावलाय आणि जे माझ्या मनात होतं ते मी बोललोय. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार. खूप 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 धन्यवाद. हे 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट केल्यामुळे माझा आनंद तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, बट एक नवीन मोटिवेशन मिळालं की नाही, आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पुढे गेलं पाहिजे, अजून चांगला कॉन्टेंट बनवला पाहिजे आणि अजून किती मदत करता येईल तेवढा मदत करायचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. 100K झाल्यानंतर छोटासा केक सेलिब्रेशन आम्ही केलं होतं, त्याचा पण व्हिडिओ मी इथे लिंक करतोय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असंच तुम्ही माझ्यासोबत हे असं समजू नका की इंजिनिअरिंग ॲडमिशन करायचं आहे एवढ्यापुरतं एवढं हे चॅनल आहे, असं नाही आहे. तुम्ही मला दादा म्हणताय आणि मी पण तुम्हाला लहान बहीण भावासारखं समजतोय, तर आपल्याला आता लाईफ टाईम कनेक्ट राहायचं हे लक्षात ठेवा. असा विचार करू नका की फक्त ॲडमिशन झालं म्हणजे झालं. अजून भरपूर गोष्टी आहेत. तुमच्यापेक्षा आता मी 6 वर्ष मोठा आहे, करेक्ट, तर तुमच्यापेक्षा मी इंजिनिअरिंग पण कंप्लीट केली आहे, मी जॉब पण करतोय, तुमच्या लाडक्या IT मध्ये सुद्धा करतोय, त्याच्यामुळे मला तुमच्यापेक्षा थोडासा जास्त एक्सपिरियन्स आहे. तर माझा एक्सपिरियन्स बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला कामी येणार आहे आणि तो नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. सो लाईफ टाईम आपल्याला कनेक्ट राहायचं हे लक्षात ठेवा आणि मी नक्की माझ्यापरीने प्रयत्न करेन. ज्याला जिथे अडचण येईल तिथे मी तुमचा दादा म्हणून नक्कीच उभा असणार आहे. याच्या पुढे एक मी छोटासा व्हिडिओ अटॅच करतोय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी पुन्हा मनापासून तुमचे धन्यवाद म्हणतो. थँक्यू सो मच.